नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण तहसील कार्यालयाच्या समोर आहोत. या ठिकाणी आनंद काशीद हे आहेत. 6 दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांना बोलण्याचा त्रास होतोय. आपण पांडुरंग गोंलपाय त्यांच्या वतीने बोलणार आहेत. नमस्कार. नमस्कार, जय जिजाऊ. आज सकाळी कळलं की आनंद काशीद यांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे. एवढ्या दिवसाचं उपोषण चालू आहे, परंतु त्यांनी औषधाचा उपचार घेतला नाही, त्यामुळे तब्येत खालावली आहे. काय सांगाल? ज्या पद्धतीनं आंतरवली सराटीमध्ये सन्माननीय जरंगे पाटील साहेबांनी औषधोपचार घेण्यासाठी नकार दिला, त्याच पद्धतीने आनंद काशीद यांची ही तब्येत ढासळलेली आहे. त्यांना उठता येत नाही. उठायचं असेल, बाथरूमला जायचं असेल तर धरून दोघा तिघाचा सहारा घेऊन त्यांना बाथरूमला जावं लागतंय. मग त्यांची तब्येत अत्यंत ढासळलेली आहे, पण ते जिद्दी असल्यामुळे ते या ठिकाणी औषधोपचार घेण्यासाठी तयार नाहीत. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, जर समजा त्यांनी 5-6 वाजता जर उपचारासाठी जर प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही या ठिकाणी त्यांना बळजबरीनं का होईना औषधोपचार घेण्यासाठी त्यांना आम्ही भाग पाडणार आहोत. त्यांनी जर भाग पाडले नाही तर त्यांना या ठिकाणी आहे ह्या मंडपात त्यांना औषधोपचार घेण्यासाठी आम्हाला भागच पाडावं लागेल. कारण आम्हाला जरंगे पाटील साहेब हवे आहेत आणि बार्शी तालुक्याला सन्माननीय आनंद काशीद साहेब हवे आहेत. कारण त्यांचा जो आरक्षणासाठीचा लढा आहे, लढा लढत राहू, पण यासोबत जो गड तर येईलच, पण आम्हाला सिंह गमवायचे नाहीत. त्याच्यामुळे यांची आम्हाला काळजी आहे. त्यांनी जरी प्रतिसाद नाही दिला तर संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्ही त्यांना बळजबरीनं का होईना आम्ही त्यांना औषधोपचार घेण्यासाठी भाग पाडणारच आहोत. दिवसभर मेडिकल टेक्निकल टीम येणारच आहे. त्या संदर्भात जरी दिवसभरात काय झालं तरी तुम्ही दिवसभरात त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देण्याची तुमची तयारी आहे का? नक्कीच आम्ही दिवसभर नाही रात्रभरही त्यांच्या सोबतच असतो. जवळजवळ आज हा 5वा दिवस आहे त्यांच्या आमरण उपोषणचा. आम्ही त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या सावली सोबत आम्ही त्यांच्या सोबत आहेत. जरी समजा त्यांना काय इथं जर काय कमी जास्त जर वाटत असेल तर आम्ही तात्काळ त्यांना दवाखान्यात हलवण्याची बी व्यवस्था केलेली आहे. कारण आम्हाला आरक्षणाच्या लढ्याला पुन्हा त्यांना बघायचं आहे. लढ्याचा यश त्यांच्या साथीनं आम्हाला बघायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना जरी थोडंफार तब्येतीत काही कमी जास्त जाणवलंच तर आम्ही तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्याची बी आम्ही व्यवस्था केलेली आहे. आणि नक्कीच त्यांना शिवरायांचे आशीर्वाद, संभाजी महाराजांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांना काय होणार नाहीत. पण राज्य सरकारनं अंत पाहू नये. तात्काळ ह्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो तात्काळ निकाली काढावा आणि त्यांच्या तब्येतीची राज्य सरकारने काळजी घ्यावी. आम्ही तर घेतच आहोत. आणि आम्हाला आनंद काशीद असू देत किंवा जरंगे साहेब असू देत, ते आम्हाला या लढ्यासाठी सक्षम नेतृत्व भेटलेलं आहे आणि ते पाहिजे आहेत. त्यामुळे आम्हाला कसल्याही परिस्थितीत त्यांना या ठिकाणी जर तब्येतीत फार बिघाड झाला तर त्यांना बळजबरीनं का होईना मला औषधोपचार द्यावा लागणार आहे. शब्द त्याप्रमाणे त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज 15 तारीख आहे, उद्या 16 तारीख आहे. कुठलीही हालचाल शासनाची दिसत नसल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण चालू केलं आहे. तसेच बार्शीत देखील आनंद काशीद यांनी आमरण उपोषण चालू केलं आहे. मनोज जरंगे पाटलाची देखील तब्येत खालावलेली आहे. या ठिकाणी आनंद काशीद यांची देखील तब्येत खालावलेली आहे. यांचं एवढंच म्हणणं आहे की जो तुम्ही शब्द दिला होता की जो तुम्ही GR काढला होता तो अधिवेशन घेऊन तो कुठेतरी कायमस्वरूपी अंमलात आणावा, या संदर्भात या ठिकाणी यांनी उपोषण करत आहेत. यांची तब्येत खालावलेली आहे. जे त्यांच्या बरोबर साथीदार आहेत ते उपोषण करते आहेत, त्यांचं म्हणणं आहे की जर दिवसभरात त्यांची मेडिकल टीम आली किंवा त्यांची जर तब्येत खालावली तर जबरदस्तीने का होईना परंतु त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देण्याची गरज आहे आणि आम्ही ते देऊ आणि त्यांचा जीव वाचवू, असं यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन साहेब, मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.